नमस्कार. श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत शुभांगी भडभडे लिखित अद्वैताचे उपनिषद. गहन अशा अरण्यात त्या माध्यांनी त्यांनी प्रवेश केला. पक्ष्यांच्या नाद निनादात जणू सारे पक्षी त्यांच्या स्वागताला सिद्ध झाले होते. वृक्षांनी सूर्यकिरणांना धरतीपर्यंत येण्यास प्रतिबंध केला असावा. काही किरण मात्र धरतीच्या अंकावर नाचत होती. ते गहन अरण्य त्यांना प्रिय झालं. विचारांच्या गहन अरण्यातून, लोकमानसांच्या विचारांच्या अरण्यातून ते ह्या सृष्टीच्या अरण्यात आले होते. किती मुक्त वाटत होतं त्यांना. कशाचंही भय वाटत नव्हतं. क्षुधेची, तृष्णेची अशी चिंताच नव्हती. चालतानाही भावसमाधीत जावं तसे ते गेले होते. दिवस रात्रीचं चक्र चालू होतं. आचार्यांना कळत नव्हतं. जणू ते निर्विकार, निराकार, सर्व बंधमुक्त झाले होते. ते ज्या ठिकाणी बसले होते त्या वृक्षाजवळ मुंग्यांचं वारूळ होतं. सूर्याच्या किरणात मुंग्यांची त्वरा त्यांना दिसत होती. कशासाठी हे साम्राज्य? कशासाठी हे परिश्रम? एवढी त्वरा, ती अनुशासनबद्ध कशासाठी? एक वेतीचं आपलं उदर, मुंगीचं उदर केवढं, त्यासाठी त्यांचं केवढं अनुशासनबद्ध परिश्रम. ते मनोमन म्हणाले. दुसरे मन म्हणाले, प्रत्येकालाच जीवन प्रयोजन असतं असं तूच म्हणतोस ना. हे प्रचंड अतिविस्तारित वृक्ष पहा. कशासाठी त्यांना हवी आहे आकाशझेप? वर्षानुवर्ष मौन साधून आध्यात्मिक उन्नती करणारे कधीचे हे ऋषीमुनी तर नाहीत. खरंच निराकाराने एक सजीव सृष्टी निर्माण केली. त्या सर्व प्राणीमात्रांना शब्द दिले, शब्दांना अर्थ दिले, अर्थांमध्ये भावना गुंफल्या. भावनात सर्व सजीव शब्दसृष्टी गुंतून पडली. परंतु ही मौन सृष्टी युगानुयुगे कोणाच्या प्रतीक्षेत आहे? हे विश्वनियंत्या, खरोखरीच तुझं अगम्य रूप चराचरात पाहताना मन स्तिमित होतं. सारंच अनाकलनीय, अविश्वसनीय, चमत्कार वाटावं असं. हे नियंत्या, ज्ञानविज्ञानाच्या कितीतरी पलीकडे तू आहेस. तुला समजणं, तुझं दर्शन, तुझे सिद्धांत कधीच कोणाला आकलन होतील की नाही कोणास ठाऊक. विश्वामित्रांना कुठे करता येणार होती अशी सर्वांगीण सृष्टी? भगवद्गीतेत निराकाराचं साकार रूप असलेले भगवान श्रीकृष्ण म्हणतात, भूमी रापो नलो वायु खम मनो बुद्धिरेव च अहंकार इतियम मे भिन्ना प्रकृती अष्टधा. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही विज्ञानाची दालनं माझ्यातूनच निर्माण झाली आहेत. तसंच मन, बुद्धी, अहंकार ही पण निर्मिती माझीच. मत्तः परतरम नान्य किंचित अस्ति धनंजय. मयी सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव. माझ्याहून श्रेष्ठ दुसरं विश्वच नाही. सूत्रात गुंफून पुष्पमाला करावी तसं हे विश्व मी गुंफून ठेवलंय. खरोखरीच निराकार ब्रह्म श्रीकृष्णाच्या मुखातून बोलतोय असं वाटतं. पाण्यातला रस मी, चंद्रसूर्यातली प्रभा मी, सर्व वेदातला प्रणव मी, ओंकार मी, आकाशातला शब्द मी, पुरुषातला पराक्रम मी. हे निराकारा, श्रीकृष्णाच्या मुखातून एक सांगायला हवं होतंस की हे गहन अरण्य, हे जलचर, वनचर, मुंगी कीटकांपासून न दिसणाऱ्या सूक्ष्मतम प्राण्यांचा निर्माता मी. मी अहंकारविहीन, मी नित्यकर्मी, मी शब्द, मी निःशब्द, मीच सजीव, मीच निर्जीव पाषाणही. अणुरेणूपासून ब्रह्मांडापर्यंत मी, तरीही मी मौन, शब्दातीत, दूरस्थ, तरीही आत्मस्थ. तरी दिवस ते अरण्यात होते. नित्य नवे विचार, नित्य नवदर्शन त्यांना होत होतं. हिंस्त्र प्राणी होते, अन्य प्राणीही होते. जीवो जीवस्य भक्षणम असं इथेही होतं. तरीही समाजापेक्षा इथे गहन शांतता होती. सर्व विश्वाला संदेश देणारं हे अरण्य, हे मोठं गुरुकुल होतं. त्यात शब्दसृष्टीतले सजीव लोक नव्हते. नितांत शांतता, परमसुखदायी पुष्पलतिका, रानगंधाची एक विलक्षण कुपी उधळलेली. समीरही कसा प्रत्येक वृक्षाला आलिंगन देत, स्वतःची नम्र जाणीव देणारा, सारेच विनम्र. आचार्य स्वतःला विसरून त्या सृष्टीत एकजीव झाले होते. तेवढ्यात ते भानावर आले. कितीतरी दिवसांनी मनुष्य प्राण्यांचा त्यांना आवाज ऐकू आला. त्या दुर्गम भागातील लोकांचा एक समूह त्यांच्या दिशेने येत होता. भाषा कळण्याचा प्रश्नच नव्हता. त्यांचा उद्देश स्पष्ट होता. आचार्य स्थिर होते. आपला मृत्यू केव्हा कसा येणार हे तोच ठरवणार. आपण अमान्य करण्याचा प्रश्नच नाही. तो लोकसमूह त्यांच्या भोवती वर्तुळाकार करून उभा राहिला. त्यांनी एकात्नी त्यांना खांद्यावर घेतलं. आनंदाचा उत्सव सुरू झाला.
सर्वांनी आपापल्या आवाजात गात नृत्याला सुरुवात केली. आचार्य स्तिमित झाले. नृत्य संपल्यावर त्याच माणसाने त्यांच्यासमोर फळं ठेवली, खाण्याचा संकेत केला. आचार्यांनी कितीतरी दिवसांनी अन्न म्हणून फळ भक्षण केले. सर्व समूहांनी त्यांना कमरेत वाकून नमस्कार केला. ज्या गतीने आले तसेच निघून गेले. मृत्यू घेऊन ते आले नव्हते, तर सत्कार करायला आले होते. त्यांच्या हातून मृत्यू नव्हता तर. आता मार्ग शोधत गावाच्या दिशेने निघाले. चालता चालता कितीतरी दूर आले होते याची त्यांना आता कल्पना होती. खरं तर परतूच नाही असं वाटत होतं, परंतु जीवनाचा आलेख पूर्णत्वाला नेण्यासाठी जाणं अपरिहार्य होतं आणि अखेरच्या पर्वातल्या अखेरच्या कार्यासाठी त्वरेने निघाले. ह्या अज्ञात गावातून ते निघाले तेव्हा प्रत्येकाचे नेत्र भरून आले होते. त्या गाव सीमेवर आल्यावर ते लोक अनावर होऊन रडू लागले. भाषा नव्हती, होत्या त्या सद्भावना. आचार्यांना कळेना. वेदांताचा अभ्यास करणारे आपण, शास्त्रवचनांचा, लोकमानसाचा, राष्ट्रहिताचा, धर्मसंघटनेचा विचार मांडणारे आपण, शास्त्रार्थात विजयी होणारे आपण, शब्द शब्द अव्याहत प्रतिक्षण बोलणारे आपण, इथे तर शब्दही नव्हते परस्परांना. तरीही हा विलक्षण क्षण स्नेहाचा. हा स्नेह त्यांना कुणी शिकवला? इथे नाही धर्माचे ध्वज, द्वेषाचे अग्नी नाही, निसर्गाच्या सहवासात असलेली निरागस मन यांची. पुढे गेलेलं पाऊल मागे घेतलं. प्रत्येक गावकऱ्याला दृढ आलिंगन दिलं. लोकांच्या नेत्रातून आनंदाश्रू येत होते. विरहाचे अश्रू आता नव्हते. केवळ स्पर्शातून, सर्वांगातून आनंदाचे निर्झर प्रवाहित झाले होते. राजा राजशेखरचे पुरोहित सुरेश्वराचार्य त्यांना शोधत आलेले पाहून, दृश्य पाहून सद्गदित झाले. सुरेश्वराचार्य मनात म्हणत होते, अक्षर ब्रह्म, शब्द ब्रह्म इथे नाही, इथे तर आहे स्नेह ब्रह्म, आनंद ब्रह्म. यदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति यत्तयो वितरागः यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेण प्रवक्षे. वेदवेत्ते ज्याला अक्षर ब्रह्म म्हणतात. विरक्त होणारा संन्यासी त्यात प्रवेश करतात. त्याचं रहस्य भगवान श्रीकृष्ण सांगतात. परंतु हा अपार स्नेह मौनाने साधलाय. कोणती उपमा द्यावी? सुरेश्वराचार्य म्हणाले, आचार्य, पालखीत बसावं. ही राजा राजशेखरची आणि आमची सर्वांची इच्छा आहे. आपण मान्य करावं. ग्रामवासियांचा निरोप घेऊन निघालेले आचार्य भारावले होते. काही न बोलता पालखीत बसले. प्रत्येक मार्ग हा मृत्यूच्या अधिक निकट जाणारा आहे. प्रत्येकाचं मन प्रसन्न करून प्रत्येकाला आनंद देत जावं हेच योग्य. आयुष्यातल्या मध्यान्नीला सुरुवात होत असताना अखेरच्या पर्वात अखेरचे चरण आता आपण जगणार आहोत. मनानीच मनाशी अनुबंध केलाय. संपलं कार्य, संपणार आपलं आयुष्य, तेही आपणच. मृत्यूला आमंत्रित करणार, मृत्यूचा अनुपम समारोह पाहण्यासाठी आपण आता आतुर उत्सुक आहोत. आचार्य, सुरेश्वराचार्य पालखी थांबवत म्हणाले, धर्मसभा आयोजित केली आहे, परंतु इतक्या शीघ्रगतीने पद्मपादाचार्य, चित्सुर्वाचार्य आणि हस्तमलकाचार्य येऊ शकणार नव्हते. ते निघाले असल्याची वार्ता मात्र आली होती. कारण राजशेखरांनी देखील त्यांच्यासाठी विशेष अश्व पाठवले आहेत. योग्यच झालं, अन्यथा त्यांची माझी भेट असंभव होती. असं कसं असंभव आचार्य? आपण दोघे तिथे जाणार हे तर पूर्वीच ठरलं होतं. मी ठरवलं? हो, आपणच. आपण म्हणालात की प्रतिवर्षी एका मठात सर्वांनी एकत्र येऊन प्रतिवर्षीचा आलेख द्यायचा, नवीन ध्येय धोरणं ठरवायची. आचार्य मुक्त हसले. हो, मीच म्हणालो होतो. विस्मरण झालं नव्हतं. मीही त्यात गृहीत आहे. याचं मला स्मरण नव्हतं. परंतु सुरेश्वराचार्य, एक गोष्ट मनाशी दृढ संकल्प केल्याप्रमाणे करा. तो कर्तव्यभार आपल्यावर. कारण आपण वयोवृद्ध आहात. दिलेल्या आमनाय म्हणजे आचारसंहितेचे कठोर काटेकोर पालन होत आहे की नाही ह्याकडे लक्ष द्यावं. शिवाय प्रत्येक काळ स्थिती पाहून स्थलाचा विचार करता परिवर्तनही करता येऊ शकतं. कारण चौकट बदलली तरी चित्र तेच असतं. मान्य आहे, पण आपण असं का बोलता? या क्षणी मनात आलं म्हणून बोललो. बोलून ठेवावं हा उद्देश. पालखीबरोबर जाणारे सुरेश्वराचार्य काही बोलले नाहीत, पण त्यांचं मन आशंकित झालं. प्रतिक्षणी नव्या ऊर्जेने, नव्या संकल्पना देणारे आचार्य अरण्यवासाने मनाने दुरस्थ तर नसेल झाले. कांचीनगरीची सीमा दृष्टीपथात आली. विचारमग्न सुरेश्वराचार्य आणि स्वतःतच निमग्न असलेले आचार्य भानावर आले. त्यांना पाहताच वाद्यांचा मंगल गजर झाला. शंखध्वनी वातावरणात निनादला.
आणि त्यांचं स्वागत करण्याकरता अनेक सुवासिनी पंचारती घेऊन होत्या. पंचारतीतील ज्योतींनी आज महातेजाची आरती होणार होती. सर्वत्र आनंदी आनंद होता. मंदिरातून घंटानाद येत होता. सुगंधी पुष्पांची उधळण होती. देवांचा देव यावा अलौकिक तेजाचे धनी आचार्य पालखीतून उतरले. सुरेश्वराचार्य ही क्षणभर पाहतच राहिले. आजवर पाहिलेले स्वरूपसुंदर शंकराचार्य आज अपूर्व चैतन्याने तेजाने झळाळत होते. पद्मपाद धावत आचार्यांकडे गेले. वत्साला आपली माता भेटावी असा आनंद त्यांच्या मुखावर होता. तुमचा अत्यंत प्रिय शिष्य पद्मपाद कसा धावत आलाय बघा. तुमचा प्रिय उदंकही त्याच्या मागे आहे. पित्याचं सर्वांवर सारखंच कर्तव्य भावनेने स्नेह असतो, परंतु माता 2 पुत्रात कमी अधिक स्नेह करते हे सत्य तुम्ही जाणलंत. आज मी प्रसन्न आहे. उदंकने त्यांना पाहताच नकळत कमरेला मिठी मारली. पद्मपाद त्यांच्या चरणाशी वाकला. दोघांचा अतीव स्नेह पाहून क्षणभर भारावले. दोघांनाही जवळ घेत म्हणाले, कल्याणमस्तू. राजा राजशेखर गाव सीमेवर उभा होता. त्यानेही त्यांना विनम्र भावे नमस्कार केला. आरती झाली. पुष्पांचा वर्षाव करीत जय जयकार झाला. राजप्रासादातल्या अतिथीगृहात चलावं आचार्य. आज मी आश्रमात जातो. उद्या प्रातःकाळी शुभमुहूर्तावर कामाक्षी देवीची प्रतिष्ठापना करू. राजसभेत आपण धर्मसभेचं आयोजन केलं आहे ना, तेव्हा मी राजप्रासादात येईन. आपण एकदा तरी सर्वांसह राजप्रासादात भोजन करावं ही विनंती आहे. अवश्य अवश्य. आता त्यांना कोणालाच नाही म्हणायचं नव्हतं. ह्याशिवाय आपल्याला माझं साहित्य मी दाखवणार आहे. माझी कन्या पण काव्य लिहिते. आपण अत्यंत विद्वान आहात, तरीही एकदा पाहू शकाल का? अंकुरलेल्या बीजांना जलसिंचन करण्याचा मलाही आनंद आहे राजन. संपूर्ण रात्र पद्मपाद, सुरेश्वराचार्य, तोटकाचार्य यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करीत होते. त्यांची मतं जाणून घेत होते. उत्तर रात्र संपली तसे आचार्य म्हणाले, वत्सांनो, जराही विश्रांती घेतली नाहीत. आचार्य, असे दुर्मिळ योग पुन्हा पुन्हा यावेत असं वाटतं. येतील, असे योग पुन्हा पुन्हा येतील. वर्षातून 2दा तरी अवश्य येतील. ते म्हणाले, मनात मात्र म्हणाले, केवळ मी नसेन तुमच्यात. पद्मपाद त्यांच्या मुखावरचे भाव वाचत होता. आचार्य, एक विचारू? आपण मला अलिप्त वाटता. उगाचच मी तुमच्या अति निकट आहे असा भास निर्माण करता की काय ते मला कळत नाही. काहीतरीच काय. आचार्य हसले. त्याच्या स्कंधावर हात ठेवून म्हणाले, स्नानाला जाण्याचा समय झाला आहे. आचार्यांनी विषय बदलल्याचं पद्मपादच्या लक्षात आलं. काहीतरी आचार्यांच्या मनात आहे. काही वेळातच त्यांनी जाणलं होतं. आजवर आचार्यांनी प्रत्येक गोष्ट सांगितली होती, पण आता काय चाललंय त्यांच्या मनात? पद्मपाद संभ्रमित होता. सुरेश्वराचार्य शंकित होते. अरण्यवासाचं आचार्यांच्या मनात आल्यावर जनसंपर्कापासून त्यांना दूर का जावंसं वाटतंय? इतकी वर्ष प्रचंड जनसंपर्क केल्याने त्यांना विरक्ती तर आली नसेल, की सारंच निरीच्छपणे सोडून द्यायचं मनात असेल? एक अनेक प्रश्न प्रत्यक्ष दिसेपर्यंत सुरेश्वराचार्यांच्या मनात होते. मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते आहे. हरिओम तत्सत.